नमस्कार मित्रांनो, आता आज आपण आलेलो आहेत बीडमध्ये. आपण आलो खंडोबा मंदिर बघायला. हे खंडोबा मंदिर जे आहे त्याला एक खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. इथं हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्याबरोबर खूप मोठा दीपमाळा आहे, जे एक बीडची आपली एक वेगळीच ओळख निर्माण करते. ह्या दीपमाळा तुम्ही जर बघितलं तर असं वाटतं की हे आकाशाला एकदम अशा भिडणाऱ्या दीपमाळा असं आपल्याला वाटतं. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी खूप असे दिवे लावले जायचे. सध्याच्या काळ जर बघितलं तर त्या सध्या बंद आहेत, पण जर तुम्ही याचा अनुभव खरंच घेतला तर ह्या खूप सुंदर आहेत बघायला. आपण तिकडे जाणारच आता. याच्यामध्ये खंडोबाचं मंदिर पण आहेच ऑब्विसली, तर ते खूप चांगलं. आणि इथल्या बीड शहरातल्या लोकांची खूप श्रद्धा आहे. ते दरवर्षी येतात आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी येतातच. तर आणि हे एकदम बघण्यासारखं आहे. याच्या शेजारी पण खूप मोठं निसर्गरम्य असं वातावरण आहे, जे तुम्हाला दिसतंय. सगळी झाडी आहेत, सगळ्या आहेत गोष्टी. त्याच्यामुळं आपण ते बघूया. चला आपण तिकडेच जाऊया. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपले अशोक सर आहेत. अशोक सर, तुमचं परत एकदा खूप स्वागत आहे बीडमध्ये. तुम्ही इतके दिवस बीडमध्ये नव्हते, त्याचं कारण काय? मी बीडमध्येच आहे, फक्त सर्व्हिसला बीडमध्ये असतं, गाव दुसरीकडे माझं. बरोबर. नाही, खरं सांगायचं म्हणलं तर खूप दिवसांनीच आम्ही भेटतोय आणि ब्लॉग तर खूप दिवसांनीच खूप होतो. दिवसांना ब्लॉग व्हायला आपला. तरी अंदाजे किती दिवसानंतर बनवतो? तरी 2-3 महिने झाले असतील आपल्याला व्हिडिओ. इकडे माकड दिसलं का? नाही, कुत्रा आहे. हा, कुत्रा येतो. तर असं होतं खूप दिवसानंतर भेटल्यानंतर. बरोबर आहे. तर मग कसं वाटतं तुम्हाला इतके दिवस? भारी वाटतंय. संध्याकाळी ह्या टायमाला इकडं दीपमाळकडे जर आलं तर एकदम प्रसन्न वातावरण वाटतंय. खेळण्यासाठी इकडं लहान मुलं वगैरे सगळ्याच येतात, लहान मोठे सर्वजण. आणि निसर्गरम्य वातावरण आहे. बीड पासून थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटतंय. आणि दुसरी खासियत म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर पूर्ण बीड दिसतं इथून आपल्याला. असं इथून नाही दिसायचं, पण तिथला पॉईंट वेगळा तिथे गेल्यानंतर दिसत. तिथून पूर्ण बीड दिसते सगळं. आपण पुढे आता मंदिरामध्ये मधलं दाखवत काय. हा, बीडचंच आपलं खंडोबा मंदिर बघू. तर तुम्ही इथं आधी ऑब्विसली आले असाल ना? ह्याच्या आधी बऱ्याच वेळेस आलो, ब्लॉग बनवण्यासाठी आज स्पेशल खास आलेला आहोत. ओके, बीडच्या बाहेर राहणाऱ्या माणसाला पण याची माहिती झालीच पाहिजे थोडीफार. बरोबर. आपला उद्देश फक्त एवढाच आहे. चालतंय, चला मग जाऊया आपण म्हणजे. हा, चला. तर इथं मध्ये आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो इथं दीपमाळ जी आहे त्याचं मॉडिफिकेशन चालू आहे. पहिलं जे होतं ते प्युअर दगडामध्ये होतं आणि आता जे आहे त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन चालू केलं त्यांनी. ह्याच्यामध्ये पूर्ण दिवे लावले जातात. ज्यावेळेस इथं खंडेश्वरीची यात्रा वगैरे असते त्यावेळेस भरपूर संध्याकाळच्या वेळेस चांगला प्रकाश पडतो त्याचा आणि चांगलं दिसायला पण आकर्षित दिसतं एकदम. मंदिराची रचना ही हेमाडपंथी बांधकाम असल्याची आपल्याला आढळून येते. आणि इथल्या वास्तुकला, त्याबरोबरच इथल्या ज्या शिल्पकृती किंवा अशा आकृत्या केलेल्या आहेत त्या पण खूप सुंदर रेखीव अशा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे याची एक वेगळीच ओळख आपल्याला बघायला भेटते. आणि सोबतच आपण बघतोय की इथं 2 मोठमोठ्या ज्या आपल्याला दीपमाळा दिसतात त्या पण खूप आकर्षक आहेत. त्यानंतर खंडोबा मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर बीडच्या इतिहासाचं ते एक प्रतीक आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकांना एक आध्यात्मिक शांतता मिळते. तर इतिहासप्रेमींना देखील इथं स्थापत्यकलेचं एक वेगळंच कौशल्य आपल्याला पाहायला भेटतं. आपल्याला जर खंडोबा मंदिराचा इतिहास पाहायला गेलो आपण, तर हे मंदिर सुमारे 1722 ते 1750च्या दरम्यान इथले बीडचे जेव्हा याला चंपावती नगर पण म्हटलं जायचं, तेव्हा इथले जहागीरदार निंबाळकर यांनी ह्या मंदिराची स्थापना केल्याचे आपल्याला पुरावे भेटतात. त्यानंतर हे जे मंदिर आहे, इथले ज्या दीपमाळा आहेत त्या 7 मजल्याच्या आहेत. त्याची उंची पण 70 फूटच्या जवळपास आहे. आणि हे जे खंडोबाचं मंदिर आहे पूर्ण, तर याच्या कडीला जे आपल्याला खांब दिसतात जे दगडाचे आहेत, ते पूर्ण जर आपण पकडले तर ते 32 आहेत. त्या 32 खांबावर हे पूर्ण मंदिर आपल्याला उभारलेलं दिसते. आणि त्याबरोबर त्याच्या ज्या हे आपल्याला मूर्त्या वगैरे दिसतात ज्या कोरलेल्या आहेत त्याच्यावर, त्याच्यामध्ये चुन्याचा आणि आता सध्याच्या काळात म्हणलं तर सिमेंटाचा पण वापर केलेला आपल्याला दिसतोय. तर हे जे दीपमाळा पण आहेत त्याच्यावर पण एकदम अशा मनुष्याच्या असतील किंवा प्राण्याच्या असतील अशा आकृत्या पूर्ण बांधल्या आहेत. नंतरच्या काळात काय झालं की बीडमध्ये पण हल्ले व्हायला लागले. आणि नंतर जेव्हा हल्ल्यानंतर मंदिराला जेव्हा नष्ट करण्यात आलं, तेव्हा आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनी 1800च्या दरम्यान परत एकदा खंडोबा मंदिराची पुनर्स्थापना केल्याचे पुरावे देखील आपल्याला आढळतात. हे जे आपल्याला पुरातन सध्या इमारत दिसते, मला असं वाटतं की मला पर्सनली असं वाटतं की इथं जेव्हा कोणी मंदिराचे दर्शन घ्यायला जे जुन्या काळात येत असतील त्यांच्यासाठी आराम करण्यासाठी किंवा बसण्यासाठीची व्यवस्था असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही वास्तू पण खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पण आपल्याला चुन्याचा, मातीचा वापर केलेला दिसतो, जे की पुरातन काळातले दगडी किंवा चिरेबंद जे दिसत आपल्याला, चिऱ्याचं बांधकाम ते आपल्याला इथं दिसतंय.
तर हे पण ते मंदिराच्या समकालीनच वास्तू असेल असं मला वाटतंय. त्यामुळं खूप सुंदर आहे. मला तर पर्सनली मी जेव्हा येतो तेव्हा मला इथे यायला तर खूप आवडतं आणि मग मी इथं व्हिजिट करतोच दरवेळेस आल्यानंतर. दीपमाळेचं समजा मॉडिफिकेशन चालू आहे सध्या, आणि मंदिरामधले पण आपण आकृत्या वगैरे व्यवस्थित दाखवू शकलो असतो, पण त्याचं बी काहीतरी काम चालू आहे त्याच्यामध्ये. आतून आपण सगळा भाग आता त्याच्यामध्ये घेतो समजा. दुसरं एक विशेष म्हणजे हे, वरचं जे वातावरण जे आहे बीडच्या वर आल्याच्या नंतर एकदम प्रसन्न असं आहे, आणि इथून बीड सिटी एकदम सुंदर दिसते. सकाळ आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथं पर्यटक बरेच जण इथं टाइमपास करण्यासाठी येतात. आणि इथं आल्याच्या नंतर परत इथं म्हणजे व्यायाम वगैरे करायचे पण ते हे लावले, ते पण याच्या बाजूला मंदिराच्या बाजूलाच आहे. बरोबर. आणि हे जे डोंगर आपल्याला दिसतो हे बाळाघाट डोंगराचाच एक भाग आहे. आपल्याला झाडं पण बघायला भेटतात जे मला वाटतं वैयक्तिक पण लावलेले आहेत ना. झाड लावलेली तर लावलेली जुने पण झाड आहेत भरपूर. त्याचबरोबर इथं मॉर्निंग वॉकला किंवा इव्हिनिंग वॉकला सुद्धा लोक येताना दिसतात. सकाळच्या टाइमला जास्त इकडे योगा करण्यासाठी बरेच वृद्ध मंडळी पण येतात इकडे. हा, त्यामुळं आता इथे एक पर्यटनासोबत एक धार्मिक एक भावना पण आहे, त्याबरोबर दर्शनाचा पण लाभ घेतात सगळेजण. त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं इथे. म्हणजे असं धार्मिक प्लस एक असं कुठंतरी फिरायला आलोय असं दोन्ही पण एक वातावरण आपलं इथं अनुभवायला भेटते. तर काय माहिती का, आता सध्या आम्ही इथं आलोय, आमचं काही नियोजन नव्हतं, पण इथं आल्यानंतर कळलं की इथं सध्या बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळं सगळं आमचं जे नियोजन होतं ते खरं तर म्हणजे जे दाखवायचं होतं आम्हाला ते दाखवू शकलो नाही. त्यामुळं परत एकदा आमचा विचार चालू आहे की याच्यावर परत एकदा आम्हाला ब्लॉग बनवायचाच आहे. पण तेव्हा मग सगळं बांधकाम झालेलं असेल. इथल्या ज्या पुरातन मूर्त्या होत्या ना, ज्या दीपमाळीवर आपल्या होत्या, तर त्याचं पूर्ण एकदा असं ठळक दिसावं ह्यासाठी पण खूप प्रयत्न करतायत सगळे. त्यामुळं पुढच्या वेळेस आणखी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला हे दिसेल आणि आम्हाला दाखवता येईल. बरोबर आहे ना? बरोबर. त्याच्यामुळं मग आम्हाला जे सध्या वाटलं आम्ही ते प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तर चालतंय, परत एकदा ब्लॉग बनवू सर आपण, बरं का? खरं तिथं खूप वारं सुटलंय त्याच्यामुळं थोडस माझे केस पण पूर्ण काम पूर्ण झाल्याच्या नंतर व्यवस्थित सगळं दाखवू. हा, आणि हीच ती वास्तू आहे जिथं आम्ही बसलोय आता तुम्हाला सांगितलं त्याबद्दल. तर आमच्या समोरच खंडोबा मंदिर आहे. तर चालतंय, भेटू आपण पुढच्या दर्शन पण होईल. जे खंडोबा आणि म्हाळसा देवी भानुबाई साहेब त्यांचं सगळ्यांचं दर्शन तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच होईल. संध्याकाळचे 5:30 वाजले. जवळपास आम्ही 2 तास मंदिरातच होतो. काय म्हणायचं सर? काय नाही, झालं व्यवस्थित दर्शन वगैरे आपलं. तर म्हणजे प्रेक्षकांना जे आपल्याला दाखवायचं होतं पूर्ण व्हिडिओ आपल्याला मंदिराचा वगैरे, ते आपण दाखवू शकू नाही, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 100% दाखवणार आहोत. आणि हे गोष्ट सांगून आता आपण परत निघालो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा आता इथला पॉईंट एक दाखवतो आपण त्यांना, घेतून बीड शहर कसं दिसतंय, किती सुंदर आणि भारी दिसतंय. 5 ते संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान मध्ये इथलं वातावरण एकदम प्रसन्न आहे. बघू शकतात कशी खेळायला वगैरे आलेले. पाठीमागे इकडं माणसं पण निवांत येऊन बसलेत. भारी वातावरण, एक नंबर आहे. इथं आल्याच्या नंतर खरंच एकदम छान वाटणार. खूप छान वाटतं. एकंदरीत सगळं वातावरण खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे तर पावसाळा चालू होते, त्याच्यामुळे जास्तच हिरवळ पण आपल्याला बघायला भेटेल ना इथं. येस, त्याच्यामुळं खूप चांगलं आहे. एकंदरीत एक्सपिरियन्स खूप चांगला होता. एक्सपिरियन्स एकदम नंबर 1 आहे, छान. हे बघू शकता तुम्ही बीड शहर कसं इथून एकदम छान आणि सुंदर दिसतंय. ते वर आल्याच्या नंतर हे पॉईंट आता बीड शहर एकदम पूर्ण दिसतंय. अजून थोड्या लाईट वगैरे पूर्ण लागल्या का एकदम क्लास दिसतंय सगळं एकदम. बीड कसं डोंगराच्या एकदम खाली वसलेलं शहर आहे बघा. पूर्ण शहर दिसतंय.